दरवेळी भारतीय टीममध्ये एक आवडती बेबी असते आणि त्या बेबीला मेंटेन तिला टीममध्ये ठेवण्यासाठी त्याचं करिअर सेटल करण्यासाठी दुसऱ्या एका टॅलेंटेड क्रिकेटरचा बळी दिला जातो आणि हे होत आलं नेहमी. स्पेशली 2008 नंतर हे जास्त वाढलं कारण महेंद्रसिंग धोनीच्या काळात याची सुरुवात झाली. सौरव गांगुलीने बऱ्यापैकी प्रामाणिकपणे क्रिकेट तो टीम निवडायचा. थोडाफार त्याने पण पार्शलिटी सुरू केली होती पण तितकीशी नाही, डिस्टिंक्टली नव्हती. ही सगळ्यात जास्त वाढली ती म्हणजे धोनीच्या काळात 2008 नंतर. स्पेशली 7 मध्ये धोनी कॅप्टन झाला आणि 8 नंतर हे सुरू झालं प्रकरण की आवडत्या प्लेयरला खूप इम्पॉर्टन्स द्यायचा, त्याला टीम मध्ये सेटल करायचं, त्याचा अभिषेक बच्चन बनवायचा, सोनाक्षी सिन्हा बनवायचं, कसंही करून त्याचं टीम मध्ये त्याला आणायचं आणि त्याला त्याचं करिअर सेटल करत राहायचं, सतत चान्सेस देत राहायचे. मग मॅच तो किती वाईट परफॉर्म करो, त्याच्यामुळे किती मॅचेस हरो, हे धोनीने सुरुवात केली करण्याची. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे रवींद्र जडेजा. आता रवींद्र जडेजाबद्दल म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की हा इतका सगळ्यात जबरदस्त प्लेअर वगैरे. जडेजा लोकांना आता कळायला लागलाय 2013 पासनं, जेव्हा त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या आधी तो सुपर फ्लॉप क्रिकेटर होता. स्पेशली 2008 मध्ये तो खेळला राजस्थान रॉयल्स कडनं IPL, त्याच्यानंतर त्याला टीममध्ये घेतलं आणि एक सुपर फ्लॉप क्रिकेटर म्हणून तो होता स्टार्टिंगला. आणि 2009चा वर्ल्ड कप भारताने इंग्लंड विरुद्ध मॅच हारली आणि भारत बाहेर पडला T20 वर्ल्ड कप 2009चा. त्याचं एकमेव कारण म्हणजे धोनीचं रवींद्र जडेजाबद्दल असलेलं अवास्तव प्रेम. त्याचं करिअर सेटल करण्यासाठी त्याने अख्खी टीमचं भविष्य पणास लावलं आणि मॅच हरली होती. हे सगळे विषय आपण एक दिवस नंतर बोलूयात. आता बोलायचं अभिषेक शर्माबद्दल. पॉइंट हा आहे की अभिषेक शर्माला टीम मध्ये घेतलं नाहीये. त्याने 100 मारली आता झिम्बाब्वे विरुद्ध काल परवा आणि त्याला T20 मध्ये पण घेतलं नाही आणि वन डे मध्ये तर नाहीच घेतलं. खरं तर वन डे मध्ये असे क्रिकेटर्स जास्त चालतात, टेस्ट मध्ये असे क्रिकेटर्स जास्त चालतात, ठीक आहे. पण जो क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड सोबत खेळतो, ट्रॅव्हिस हेड जो भारतीय टीमची मारत आलाय नेहमी, सगळे घाबरतात बॉलर, तो ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा लेफ्टी, ट्रॅव्हिस हेड, त्याच्यासोबत आपला लेफ्टी अभिषेक शर्मा असतो ओपनर. तो त्याच्याच तोड खेळतो. हेड जसा मारतो IPL मध्ये प्रत्येकाला, त्याच्याच तोड त्याच्यासोबत अभिषेक शर्मा असतो, तितक्याच पटीने चांगला अटॅकिंग खेळतो, त्यासोबत तेवढ्याच आत्मविश्वासाने तो खेळतो. त्याला कॉम्प्लिमेंट करतो हेडला बरोबर. सो एक जबरदस्त क्रिकेटर जो अत्यंत रॉ टॅलेंट आहे, त्याच्यात तितकेच लूप होल्स पण आहे. तसा ऑफ साईडचा गेम तितका चांगला नाहीये, त्याचा ऑफ साईडचा गेम चांगला आहे, लेग साईडचा थोडासा तसा प्रॉब्लेमॅटिक आहे. काही टेक्निकल फ्लोस असणार आहे. तो जस्ट आणि करिअर सुरुवात केली आणि T20 रॉ टॅलेंट आहे. पण त्याच्यासाठी जी एक बेबी असते प्रत्येक टीमला लागते, कुठली तरी सपोर्ट असतो, त्याला अवास्तव सपोर्ट असतो. तो म्हणजे आसामचा रियान पराग. त्याच्या मागे फुल सपोर्ट आहे त्याच्या वडिलांचा, कारण ते रणजी प्लेअर होते आसामकडून. आणि राजस्थान रॉयल्सचा जो ओनर आहे, वन ऑफ द ओनर, तो असं नाव मला आता आठवत नाहीये पण तो आसामचा आहे आणि रियान परागच्या वडिलांचा अत्यंत जवळची त्यांची मैत्री आहे और त्यांचे नातं आहे चांगलं. सो रियान परागच्या वडिलांचे कॉन्टॅक्ट भरपूर आहेत, योग्य वेळी योग्य जागी ते यूज करतात आणि म्हणून हा रियान पराग टीम मध्ये आलाय, T20 आलाय आणि वन डे मध्ये पण आलाय. म्हणजे ही हाईट आहे पार्शियलिटीची. वन डे टीम मध्ये आलाय. गेले 5 मॅचेस तो झिम्बाब्वे विरुद्ध खेळला, तो सुपर फ्लॉप होता. त्याने वर्ल्ड कप 2024 T20 सुरू होण्यापूर्वी ओपनली स्टेटमेंट केलं की मला टीम मध्ये घेतलं नाही म्हणून मी वर्ल्ड कप बघणार नाही. जेव्हा मला घेतलं जाईल तेव्हा मी वर्ल्ड कप बघेन. इतके होपलेस जर कोणी स्टेटमेंट देत असेल ओपनली आणि तरी त्याला टीम मध्ये घेत आहे, म्हणजे पुन्हा एकदा KL राहुल तयार होतोय. दुसरा KL राहुल तरी टॅलेंटेड होता आहे. रियान पराग टॅलेंटेड आहे त्याबद्दल म्हणत नाही, पण हा जो अवास्तव पाठिंबा असतो, ऍबनॉर्मल, की दुसऱ्या प्लेयरला जो टॅलेंटेड आहे त्याला संपवलं जाईल, त्याला टीम मध्ये घेणार नाही, पण आम्ही तुला घेऊ, याला घेतलं जाईल.
हे असलं की मग डोकं खराब होतं बघून. इतका टॅलेंटेड अभिषेक शर्मा, त्याने काय जबराट 6 बाउंड्रीज आणि इथून फ्रीली खेळत होतो. इथून त्याला तो फिअरलेस आहे. हे क्रिकेटर्स गरजेचे आहेत, जे इंग्लंडने आपल्या बदल केले 2015च्या वर्ल्ड कप नंतर, की ते रॉ आणि फिअर्सिंग खेळायला लागलेत. आपले रन्स, आपले स्कोर हा विचार न करता. भलेही त्यांना म्हणतात ते मॅचेस हरतात आहे त्यांच्या सिस्टीमच्या काही लूप होल्समुळे, पण ऍटलिस्ट त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठेवली की आम्ही टीमसाठी खेळू, रॉ खेळू, अटॅकिंग करू. असा एकमेव सही क्रिकेटर आपल्याकडे आता आहे अभिषेक शर्मा, रॉ टॅलेंट. पण त्याला असं कधी झालं असेल, असं कधी झालं मला आठवत आहे, एक तिवारी नावाचा ऍक्टर म्हणतो, सॉरी, क्रिकेटर होता, जो आता TMC तृणमूल काँग्रेसमध्ये जो नेता आहे, असं नाव आत्ता आठवत नाहीये, त्यालाही धोनीने असंच, त्याने 100 केली वेस्ट इंडिज विरुद्ध 2012 की 12ची गोष्ट आहे. 100 केली, 4-5 विकेट घेतल्या लेग स्पिन वरती आणि त्याला टीम मधनं परत त्याला येऊ दिलं नाही धोनीने, कारण तो धोका ठरू शकत होता रवींद्र जडेजाला. अशी पार्शालिटी होत असते टीममध्ये. मग धोनीने याची सुरुवात केली, विराट कोहलीने आणखी त्याच्यावरती कळस बसवला. ऍटलिस्ट रोहित शर्मा असा एक कॅप्टन आहे जो पार्शालिटी करत नाही, जो पर्सनल हेवे दावे मेंटेन करत नाही, की त्याचा बदला म्हणून तो टीम मधून कोणाला काढतोय, हे करतो, असं करत नाही. ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. पण हे जे होतं, एका क्रिकेटरला खूप चान्सेस द्यायचे. KL राहुल उदाहरण आहे त्याचं. इव्हन काइंड ऑफ शुभमन गिल सुद्धा. पण शुभमन गिल इज अ टॅलेंटेड गाय. त्याची एक साचेबद्ध क्रिकेटर आहे तो. त्याला चान्सेस मिळत आहे, ठीक आहे. पण अभिषेक शर्मा ज्याने काल परवा 100 केली आहे झिम्बाब्वे विरुद्ध, का असे ना, आपण त्याचं टॅलेंट, त्याचं इंटेन्शन क्लिअर आहे. तो ही इज गोइंग फॉर अ किल, स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या रन्सचा विचार न करता. असेच क्रिकेटर हवे आहेत आपल्याला. आणि त्याला नाही घेतलं यार, म्हणजे हे धक्का आहे. निवड समिती खूप चांगली आहे सध्याची ऍक्च्युली. अजित आगरकर खूप तो नो नॉनसेन्स गाय. हे नो नॉनसेन्स गाय मला पर्सनली पटतात. जो गौतम गंभीर आहे, नो नॉनसेन्स, फालतूपणा एंटरटेन केला जाणार नाही. हे जे फालतू गोष्टींना एंटरटेन करत नाही ते चांगले लोक असतात. ते पुढे पण यांचे प्रॉब्लेम्स पण तेवढंच होतात. त्यांच्याबद्दल PR तेवढा स्ट्रॉंग केला जातो. लोकप्रिय सो कॉल्ड क्रिकेटर्सचा PR खूप स्ट्रॉंग असतो आणि ते विरुद्ध काम करतात मग अशा लोकांचा, जे नो नॉनसेन्स लोक असतात. गौतम गंभीर, अजित आगरकर, आणखी 1-2 पुढे सांगता येईल. तर अभिषेक शर्माला टीममध्ये घेतलं नाही, हा धक्का आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे जी या निवड समितीने केली आहे. पुढे मागे तर त्याला चान्स मिळेल हा प्रश्नच नाही आहे. तो परत आता येत्या IPL मध्ये जबराट परत त्याला कामगिरी करेल. हा, ऑफकोर्स कामगिरी केली तरच या गोष्टी आहेत. जर तो खरंच त्याने टॅलेंट दाखवलं तरच त्याला पुढे चान्स मिळावा. पण इतर असे काही क्रिकेटर्स आहेत जे टॅलेंटेड सो कॉल्ड कागदावरती आहे किंवा PR थ्रू आहेत, पण ऍक्च्युअल गेम मध्ये ते एवढं दाखवत नाही किंवा कन्सिस्टन्सी दाखवत नाही. 1 मॅच वंडर असतात. सो मला तरी फार खराब वाटलं. अभिषेक शर्माला बघायची इच्छा होती लेफ्टी. स्पेशली मला बघायला फार आवड होती की अभिषेक शर्मा आणि रोहित शर्मा ओपनिंग करतात T20 मध्ये, किंवा अभिषेक शर्मा आणि जयस्वाल ओपनर्स आहेत वन डे मध्ये सुद्धा आणि T20 मध्ये सुद्धा. वन डे मध्ये रोहित शर्माचं जेव्हा पुढे मागे होईल, तो जाईल वन डे मधून सुद्धा बाहेर, स्वतःहून निवृत्ती घेईल तेव्हा. पण एक तिसऱ्या नंबरवरती खेळायला किंवा चौथ्या नंबरवरती खेळायला एक असा प्लेअर पाहिजे, स्पेशली ओपनिंगला. अभिषेक शर्मा हा परफेक्ट ओपनर होता आहे, पण त्याला नाही घेतलं. आणि हा अन्याय आहे त्याच्यावरती झालेला नक्कीच. आणि एक लाडकी बेबी जी आहे सध्या, रियान प्रयाग, जो अनन्या पांडे बद्दल त्याने ओपनली स्टेटमेंट नाही केलं, सॉरी, त्याच्यावर त्याचं जे काय लीक झाली ब्राउझर हिस्ट्री आणि त्याच्यावरून त्याचे हॉट फोटोज. मला असं वाटतं की आजकाल जे लोक लोकप्रिय आहेत, जे न्यूजमध्ये आहेत, ज्यांची बॅड पब्लिसिटी आहे, ज्यांच्याबद्दल लोक बोलतात, अशांना टीममध्ये घेत आहेत काही लोक. कारण हार्दिक पांड्यावरून तर हेच दिसत आहे, जितके पब्लिसिटी, जितके पॉप्युलॅरिटी गेममध्ये, क्रिकेटमध्ये काय दाखवतात तेवढं ते ठीक आहे, पण पॉप्युलॅरिटी किती आहे, मग आम्ही तुम्हाला घेऊ. हे ऍक्टर्स लोकांचं काम आहे यार. हे मूव्ही इंडस्ट्रीमध्ये होतं, सिरीजमध्ये, वेब सिरीज, सिरियल्समध्ये ज्यांना काम मिळतं, ज्यांचे
इंस्टाग्राम फॉलोअर्स जास्त आहे, त्यांचं जे पॉप्युलर आहे त्यांना काम मिळतं. पण जर क्रिकेटमध्ये सुद्धा ही गोष्ट व्हायला लागली तर ती खूपच वाईट आहे आणि क्रिकेट रसातळाला जाण्याचे चान्सेस आहेत, जे जाणारही आहे. टेक माय स्टेटमेंट, टेक माय वर्ड, येत्या काही वर्षात क्रिकेट रसातळाला जाईल. कारण इतकं छेडछाड होत आहे क्रिकेट संदर्भात क्रिकेटशी. मूळ प्रॉडक्टच संपलाय, मूळ जी गोष्ट आहे तेच संपवत आहे. प्रत्येक आपली डागडुजी करताय, विकायचं, प्रत्येक प्रॉडक्ट त्यांना विकायचं आहे. ऑलरेडी अमेरिकेमध्ये गेलेला वर्ल्ड कप फसलाय, अमेरिकेमधला म्हणतो, वेस्ट इंडिज मधला नाही. वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट बऱ्यापैकी जमलं, वर्ल्ड कपच्या मॅचेस ज्या झाल्यात. अमेरिकेमध्ये फसला वर्ल्ड कप, त्याचं खूप कोटींमध्ये काही नुकसान पण झालं आयसीसीचं. पण हे जे प्रॉडक्ट विकणं सुरू आहे, एक क्रिकेट नावाचा प्रॉडक्ट, त्याच्यासाठी वाटेल ते बदल करू की मूळ आत्मा, मूळ गाभा, मूळ स्ट्रक्चर हेच संपून जाईल. जे होतं मूळ ते संपत आहे. त्याच्यामुळे हळूहळू रसातळाला जाईल हा क्रिकेट सुद्धा, आणि क्रिकेटची लोकप्रियता रसातळाला जाईल. कारण हे लोक छेडछाड करते आणि यांना हे परत मिळणार आहे. वाटेल तसे डील्स करणं. जो बॉस आहे तो आजकाल क्रिकेटचा बॉस कोण झालाय नवीन, तो म्हणजे आपले जे चॅनल्स आहेत, जे मॅच प्रक्षेपित करतात, म्हणजे ब्रॉडकास्टर्स आहेत, ते आज बॉस आहेत. ते ठरवतात की ही मॅच, की या टीम सोबत टूर व्हावा, ही या टीम सोबत मॅचेस व्हाव्यात, इतक्या वाचता व्हाव्या. जे प्राईम टाइम असतो ठरलेला, जो सिरियलसाठी असतो, मूवीज बद्दल म्हणता येईल, टीआरपीच्या अँगलने, तो टीआरपी आता क्रिकेटमध्ये पण आणला गेला आफ्टर IPL. सो ब्रॉडकास्टर्स ठरवतात की इतके वाजता मॅच होईल, इतके तासांची मॅच होईल. अरे काय चालू आहे? सो जितकं हे क्रिकेटची छेडछाड करेल आणि क्रिकेटला आणि क्रिकेट बघणाऱ्या, क्रिकेट बद्दल प्रेम असणाऱ्या, एक आनंद एन्जॉय करणाऱ्या प्रेक्षकांना जितकं हे ग्रँटेड धरतील, गृहीत धरतील, त्यांना मूर्ख समजतील की आम्ही काही करू, तयार करू प्रॉडक्ट आणि त्याच्यासमोर फेकू आणि दे आर गोइंग टू एन्जॉय, दे आर गोइंग टू एक्सेप्ट इट. तसं होणार नाहीये. येत्या काळात लोक पाठ फिरवतील क्रिकेटकडे आणि मग यांना कळेल की अशी छेडछाड करणं किंवा गृहीत धरणं किंवा अन्याय करणं क्रिकेट सोबत सुद्धा आणि क्रिकेट प्लेयर्स सोबत सुद्धा. कारण आम्हाला चेक नाहीये कोणाचाच, कोणीच कोणाला इथे बांधील नाहीये, उत्तरदायित्व नाहीये कोणाचं. सो असं होत आहे आणि ह्या अन्यायाला एक दिवस तरी यांच्यावर वाईट बसणार आहे, परत येणार आहे. आणि हे फक्त अभिषेक शर्मामुळे म्हणत नाही मी, हे ओव्हरऑल बदल होतो. अभिषेक शर्मा इज जस्ट अ एक्सक्यूज, एक एक्झाम्पल म्हणून, आणि हे बाकीचे सगळे थॉट्स आता बाहेर आले आहेत की जितकं तुम्ही ग्रँटेड धरताय, अन्याय करताय एका व्यक्तीवरती, एका खेळावरती, प्रेक्षकांवरती, हे सगळं परत येणार आहे काही वर्षानंतर. आणि असा हा नियम आहे निसर्गाचा. सो बघूया यार, अभिषेक शर्मा मला हवा होता, बघायला इच्छा होती एक दीड वर्ष तरी तो कसा खेळतो. कारण KL राहुलला वाटेल तितकी संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजा आज प्रत्येकाला स्टार क्रिकेटर वाटतोय, ज्यांनी 2012, 14, 15 नंतर क्रिकेट बघायला सुरुवात केली. ज्यांनी क्रिकेट ज्यांना माहिती आहे रवींद्र जडेजा 2007-8 मध्ये आला होता, त्याच्यानंतर तो कसा क्रिकेटर होता, तो किती रद्दी लेवलचा क्रिकेटर होता, त्यांना माहिती आहे की जड्डूची खरी लेवल तेव्हा काय होती. पण धोनीने त्याला समोर आणत आणलं. सर जडेजा नावाचे, सर ह्या शब्दामागे खूप मोठी PR स्ट्रॅटेजी होती की 2015 मध्ये धोनीने त्याला सर का म्हटलं, यावर पण आपण एक दिवस बोलूया आरामात की सर रवींद्र जडेजा कुठून आला, कोणी सर म्हटलं. ह्या सर या शब्द, या प्रिफिक्स मागे फार मोठी स्ट्रॅटेजी होती धोनीच्या PR टीमची. कारण त्याला पॉप्युलर ठेवणं, त्याला न्यूजमध्ये ठेवणं गरजेचं होतं. कारण एकदा लोकप्रियता वाढली, फॉलोअर्स वाढले की त्याच्यामध्ये एक दम येतो क्रिकेटरमध्ये, एका सेलिब्रिटीमध्ये, आणि मग ते आपल्या मनाप्रमाणे वागू शकतात. त्यांना दुर्लक्षित करणं ही सोपी जात नाही. सो ह्या सरवर सुद्धा एक दिवस आपण व्हिडिओ करूयात. आणि सर पॉइंट इज की रवींद्र जडेजा असाच एक आवडती बेबी होती क्रिकेट इंडियन टीमची, BCCIची त्या काळात, आणि कारण कॅप्टन त्याला सपोर्टिव्ह होता प्रचंड. मग KL राहुल झाला. हे टॅलेंटेड तर आहेत, पण ह्या टॅलेंटला संधी देण्याच्यासाठी, त्यांचं करिअर सेटल करण्यासाठी इतरांना अन्याय होतो, हा माझा पॉइंट आहे फक्त. अदरवाईज मला जडेजा आवडतो, KL राहुल आवडतो, कारण KL राहुल सारखा बॅकफूट प्लेअर आफ्टर तेंडुलकर अजूनही कोणी नाहीये. आफ्टर तेंडुलकर अजिंक्य रहाणे होता, जो बॅकफूटवरती स्ट्रोक्स खेळतो, सुंदर, आहावाले, कलात्मक, ऑफ साईडला स्पेशली बॅकफूटवरती.
बॅकफूट कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह पण खेळतो. हा खेळणारा फक्त क्रिकेटर सध्या KL राहुल आहे. आणि मुंबईचे जे क्रिकेटर्स जसे असतात जनरली बॅकफूटवरती पंच करणं ऑफ साईडला, हा KL राहुल अप्रतिम करतो, जरी तो मुंबईचा क्रिकेटर नाही तरी. तेंडुलकर नंतर रोहित शर्मा पण स्टार्टिंगला थोडाफार, पण नाही तितका. मग अजिंक्य रहाणे आणि नाव KL राहुल. सो KL राहुल मला आवडतो. पण इंडियन टीम महत्वाची आहे, नॉट की एक प्लेयर. त्याला सेटल करण्यासाठी, त्याला त्याचं करिअर बनवणं हा काही फंडा नसावा, हा काही एम नाहीये, नसावा, पण तो होतो. प्रत्येक कॅप्टनचे 3-4 पिठ्ठू असतात. ह्यांना त्यांना मोठं करायचं असतं, कारण त्याला त्याची जेव्हा कॅप्टनची उतरता काळ सुरू होतो ना, तेव्हा हे 3-4 लोकांना सपोर्ट करतात. सो अशी कॅम्पिंग असते, एक प्रकारची गटबाजी असते. प्रत्येक टीममध्ये कॅम्पबाजी व्हायची. धोनीच्या काळात सुद्धा झाली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि युवराज हे 2 होते, त्यांच्यामध्ये म्हणजे धोनीच्या विरुद्ध ही कॅम्पिंग व्हायची. त्यामुळे धोनीकडे पण ते माणसं होते, जडेजा आणि आपला रैना. तर विराट कोहलीने पण तेच केलं. विराट कोहली तर भरपूर काही कांड केले आहेत, प्रश्नच ते, त्यावर आपण नंतर बोलूयात. पण PR एवढा स्ट्रॉंग आहे की लोकांना त्याची निगेटिव्ह साईड लोकांना पर्यंत पोहोचूच द्यायची नाही. सो फाईन. पुढे बघा अभिषेक शर्मा संधी मिळेल सुद्धा आणि बघूयात. पण रियान पराग किती दिवे लावतो, किती तीर उडवतो हे आता कळेलच. त्याला वनडे मध्ये घेत आहे, आणि असं वाटतं की वनडे खेळली नाहीये, त्याला डायरेक्ट वनडे मध्ये घेत आहे. T20 मध्ये 5 त्याला खेळायला मिळालं झिम्बाब्वे विरुद्ध, त्यात तो फ्लॉप ठरला कम्प्लिटली. आणि ज्या क्रिकेटरने 100 केली त्याला बाहेर काढलं T20 मध्ये, वनडे मध्ये पण. आणि जो क्रिकेटर फ्लॉप ठरला त्याला T20 मध्ये पण घेतलं आणि वनडेत पण घेतलं. पण हे होत आलं BCCI कडनं, निवड समितीकडनं. ठीक आहे, लेट्स सी, बघूयात. बाय.